Hello student, I am Miss S.M. Pawar. Today's lecture, the career oriented course, Advanced Diploma in Human Resource Management. Today, we are discuss the paper number 8. The paper number 8 is entitled as Welfare Management. आज आपण या लेक्चर्समध्ये या ॲडव्हान्स डिप्लोमा इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट जो तुमचा करिअर ओरिएंटेड कोर्स आहे त्यामधील पेपर नंबर 8चा स्टडी या ठिकाणी करीत आहोत. पेपर नंबर 8चे टायटल आहे वेलफेअर मॅनेजमेंट. मग आज आपण या लेक्चर्समध्ये या पेपर नंबर 8मधील जो युनिट नंबर 3 आहे ओके त्याचा स्टडी करणार आहोत. तर युनिट नंबर 3चे टायटल आहे इथिक्स, एम्प्लॉय रिलेशन्स, फेअर ट्रीटमेंट ॲट वर्क. ओके, Unit number 3 is entitled as Ethics, Employee Relations, Fair Treatment at Work. मग आज आपण या युनिट नंबर 3मधील ओके एक नवीन कंटेंटचा स्टडी करणार आहोत. तो कंटेंट कोणता आहे तर वर्कप्लेस अनफेअरनेस. ओके, आज आपण या ठिकाणी या युनिट नंबर 3मधील एक कंटेंट आहे तो वर्कप्लेस अनफेअरनेस. तर हे वर्कप्लेस अनफेअरनेस ही कन्सेप्ट काय आहे, हा कंटेंट काय आहे, त्याच्यामध्ये काय सांगितले आहे त्याचा स्टडी या ठिकाणी करणार आहोत. तर प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण या युनिट नंबर 3मधील जो फर्स्ट कंटेंट होता बेसिक्स ऑफ इथिक्स अँड फेअर ट्रीटमेंट ॲट वर्क, म्हणजे इथिक्स काय आहेत, ऑर्गनायझेशनमध्ये हे इथिक्स का इम्पॉर्टंट आहेत, ओके त्या एम्प्लॉईजनी असं इथिक्स का फॉलो केली पाहिजे याचा स्टडी आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये ऑलरेडी केलेला आहे. त्याचबरोबर आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये इथिक्स त्याचे प्रॉपर मिनिंग ओके त्याचे प्रॉपर मिनिंग काय, त्याचे डेफिनेशन्स काय आहे, त्याचबरोबर इथिक्स आणि लॉ ओके नैतिकता किंवा नीतिशास्त्र आणि त्यांचे कायदे कोणते आहेत, त्याचा लॉ कोणता आहे हे देखील आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये पाहिले. त्याचबरोबर इथिक्स, पब्लिक पॉलिसी अँड एम्प्लॉई राईट्स यांचा देखील स्टडी आपण केलेला आहे. आज आपण या लेक्चर्समध्ये एक नवीन कंटेंटचा स्टडी करतोय, तो आहे वर्कप्लेस अनफेअरनेस. तर वर्कप्लेस अनफेअरनेस हे काय आहे तर एम्प्लॉईज ज्या ठिकाणी काम करतात ओके वर्कर्स एम्प्लॉयर्स ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणी ओके त्या वर्कप्लेस म्हणजे ज्या काम करण्याच्या ठिकाणावर असे अनफेअरनेस हे नेहमीच ओके दिसून येते. अनफेअरनेस म्हणजे काय तर अन्याय, त्या वर्कर्सवरती अन्याय हा होत असतो. मग असा अन्याय का केला जातो, ते कोण करतं, कशासाठी करतं, त्याचा इफेक्ट त्या वर्कर्सवरती काय होतो याचा ऑल ओव्हर स्टडी आज आपण या ठिकाणी करीत आहोत. नाव लेट्स सी वर्कप्लेस अनफेअरनेस. वन वे a company's ethics manifest themselves is in how fairly it treats its employees. ओके, इथे काय सांगितले आहे लक्षात घ्या की वन वे अ कंपनीज इथिक्स मॅनिफेस्ट देमसेल्स इज इन हाऊ फेअरली इट ट्रीट्स इट्स एम्प्लॉईज. जी काही कंपनी आहे, जी काही ऑर्गनायझेशन आहे, ती ऑर्गनायझेशन किंवा ती कंपनी त्यांच्या ओके ऑर्गनायझेशनमध्ये असणारे जे काही एम्प्लॉईज आहेत ओके कंपनीमध्ये असणारे जे काही एम्प्लॉईज आहेत त्यांच्याबरोबर ओके कसे बिहेव करते, त्यांना कशा प्रकारचे ट्रीटमेंट देते, मग ते फेअरली ट्रीट्स त्यांना करतात का, त्या ठिकाणी इथिक्स पाळले जातात का, या सर्वांचा स्टडी आपण या ठिकाणी करीत आहोत. तर प्रत्येक कंपनीने जे काही एम्प्लॉईज आहेत त्यांच्याबरोबर फेअरली वागले पाहिजे, त्यांना फेअर ट्रीटमेंट त्या ऑर्गनायझेशनमध्ये दिली पाहिजे. एनीवन हूज सफर्ड अनफेअर ट्रीटमेंट ॲट वर्क नोन इट इज डिमोरलायझिंग. ओके, जर एखाद्या वेळेस त्या कंपनीमध्ये एखादा व्यक्ती असं जे काही अनफेअर आहे ओके अनफेअर ट्रीटमेंट सफर करत असेल तर त्याला काय बोलले जातं तर डिमोरलायझिंग असे त्याला म्हणले जाते. ओके, एनीवन हू सफर्ड अनफेअर ट्रीटमेंट ॲट वर्क ओके एखादा व्यक्ती ओके असा इंडिव्हिज्युअल व्यक्ती ज्या ठिकाणी तो काम करत आहे त्या कामाच्या ठिकाणी जर त्याला अनफेअर ट्रीटमेंट मिळत असेल तर त्याला तो अनफेअर ट्रीटमेंट सफर करत असेल तर त्याला डिमोरलायझिंग असे
या ठिकाणी म्हटले जाते. अनफेअर ट्रीटमेंट रिड्युसेस मॉरल. ओके, अनफेअर ट्रीटमेंटमुळे काय होते, जे काही त्या व्यक्तीचे मॉरल आहे ते मॉरल या ठिकाणी रिड्यूस होते, ते कमी होत असते. त्याचबरोबर इन्क्रीज स्ट्रेस. ओके, त्या ठिकाणी स्ट्रेस हा इन्क्रीज होत असतो, त्या ठिकाणी ताण वाढत असतो. अँड हॅज निगेटिव्ह इफेक्ट्स ऑन परफॉर्मन्स, आणि त्याचा निगेटिव्हली इफेक्ट हा त्याच्या परफॉर्मन्सवरती होत असतो. एम्प्लॉईज ऑफ ॲब्युझिव्ह supervisors are more likely to quit and to report lower job and life satisfaction and higher stress. मग employees of abusive supervisors are more likely to quit and to report lower job and life satisfaction and higher stress. मग हे एम्प्लॉय काय करतात, त्या ठिकाणाहून ज्या ठिकाणी ते काम करतात त्यामधून ते बाहेर पडतात, आणि जो काही त्यांचा स्ट्रेस आहे, जो हायर स्ट्रेस आहे ते कमी करण्याचा या ठिकाणी काम करीत असतात. द इफेक्ट्स ऑन एम्प्लॉई ऑफ सच ॲब्युझिव्हनेस आर पर्टिक्युलरली प्रोनाउन्स वेअर द ॲब्युझिव्ह सुपरवायझर्स सीम टू हॅव सपोर्ट फ्रॉम हायर अप्स. तर वर्कप्लेस अनफेअरनेस हे काय आहे, तर प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये, कंपनीमध्ये वर्कर्स हे काम करीत असतात. मग ते ज्या ठिकाणी काम करतात, ओके, त्या ठिकाणी असा अनफेअरनेस हा दिसून येतो. मग त्या कंपनीने काय केले पाहिजे, तर इथिक्सचा वापर करून जे काय एम्प्लॉईज आहेत, ओके, त्या ऑर्गनायझेशनमध्ये जे काय एम्प्लॉईज आहेत त्यांना फेअरली ट्रीटमेंट त्या कंपनीमध्ये दिली पाहिजे. जर एखाद्या व्यक्ती त्याच्या कामाच्या ठिकाणी त्या व्यक्तीला अनफेअर ट्रीटमेंट मिळत असेल, तो अनफेअर ट्रीटमेंट सफर करत असेल, तर त्याचा परिणाम काय होणार आहे, तर त्याचा स्ट्रेस इन्क्रीज होणार आहे. त्याचबरोबर त्याचं जे काही मॉरल आहे ते रिड्यूस होणार आहे. त्याचा निगेटिव्हली इफेक्ट हा त्याच्या कामाच्या वरती म्हणजे त्याच्या परफॉर्मन्सवरती होणार आहे. म्हणून अशी अनफेअर ट्रीटमेंटमुळे अशी अनेक प्रॉब्लेम्स क्रिएट होत असतात, आणि जो व्यक्ती असे अनफेअर ट्रीटमेंट सफर करीत असतो त्याला डिमॉरलायझिंग असे म्हटले जाते. आणि अनफेअर ट्रीटमेंट रिड्युसेस मॉरल, इन्क्रीज स्ट्रेस आणि हॅज निगेटिव्ह इफेक्ट्स ऑन परफॉर्मन्स. आणि या अनफेअर ट्रीटमेंटमुळे काय होते, जे काय त्या व्यक्तीचे मॉरल असेल ते रिड्यूस होते, त्याचा स्ट्रेस इन्क्रीज होतो, आणि त्याचा जो काही परफॉर्मन्स आहे त्याच्यावरती याचा निगेटिव्हली इफेक्ट परिणाम हा होत असतो. समटाइम्स वर्कप्लेस अनफेअरनेस इज सबटल. ओके, अनेक वेळा काय होतो, जो काही वर्कप्लेसचा अनफेअरनेस आहे तो कसा होतो, सबटल होतो. फॉर एक्झाम्पल, या ठिकाणी एक एक्झाम्पल दिले आहे, त्याच्या आधारे हे अनफेअरनेस काय आहे ते समजवून घेणार आहोत. तर अनस्टेटेड policies requiring salesperson and consultants to work and travel 7 days per week may unfairly eliminate working mothers from senior position tracks. Other unfairness is more blatant. For example, one survey of 1,000 US employees concluded that about 45% said they had worked for abusive bosses. At work, fair treatment reflects concrete action such as employees are treated with respect and employees are treated fairly. A study of the Indian ITES industry places the incidence of bullying defined as persistent and targeted emotional abuse in unequal interpersonal relationship to 1/3 of respondents. They experience it from their bosses, though other टाईप्स वेअर ऑल्सो रिपोर्टेड. तर या ठिकाणी काय सांगितले आहे, वर्कप्लेसचा जो अनफेअरनेस आहे, ओके, अनेक वेळा काय होते, ज्या ठिकाणी वर्कर्स काम करतात त्या ठिकाणी जर त्यांच्यावर अन्याय होत असेल, अनफेअरनेस होत असेल, तर तो कसा असतो, सबटल असतो. या ठिकाणी काही एक्झाम्पल्स दिले आहेत. त्या एक्झाम्पल्समध्ये सांगितले आहे की जो काही वर्कर्स आहे जर त्याला असे अनफेअरनेस दिल्या तर काय होते, तर त्याची
स्ट्रेस हा इन्क्रीज होतो आणि अनेक वेळा असा अनफेअरनेस, असा अन्याय त्याच्यावरती होत असतो. ॲट वर्क फेअर ट्रीटमेंट रिफ्लेक्ट्स कॉन्क्रीट ॲक्शन्स. ओके, ज्या ठिकाणी तो वर्कर काम करतो, जर त्याला फेअर ट्रीटमेंट दिली तर त्याचे रिफ्लेक्ट्स काय होणार आहे, तर त्याचे जे काही ॲक्शन्स आहेत ते कसे होणार आहेत, कॉन्क्रीट होणार आहेत. एम्प्लॉईज आर ट्रीटेड विथ रिस्पेक्ट. मग तो एम्प्लॉय काय करणार आहे, रिस्पेक्टने जर त्याला ट्रीटेड केले तर तो चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करू शकतो. अँड एम्प्लॉईज आर ट्रीटेड फेअरली. अ स्टडी ऑफ द इंडियन ITS इंडस्ट्री यांनी या ठिकाणी एक स्टडी केला आहे. तर आपल्या इंडियामधील जे ITS इंडस्ट्री प्लेस आहे त्या ठिकाणी असे इन्सिडन्स घडत असतात. दे एक्सपिरियन्स टू 1/3 ऑफ रिस्पॉन्डन्स, आणि त्याला असे 1/3 रिस्पॉन्डन्स मिळत असतात. द एक्सपिरियन्स इट फ्रॉम देअर बॉसेस दो अदर टाईप्स वेअर ऑल्सो रिपोर्टेड. तर वर्कप्लेस अनफेअरनेस हे काय आहे, तर वर्कर ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी त्याला अन्याय हा सहन करावे लागतो, त्याच्यावरती अन्याय होत असतो. मग असा अनफेअरनेस त्याच्याबरोबर झाला तर त्याचा बॅड इफेक्ट त्याच्या माइंडवरती होतो, त्याचा जो काही परफॉर्मन्स आहे त्याच्यावरती होतो, त्याची स्ट्रेस इन्क्रीज होते, त्याचा मॉरल हा या ठिकाणी रिड्यूस होतो. असे बॅड इफेक्ट त्या व्यक्तीवरती होत असतात. त्यामुळे जो एम्प्लॉई आहे त्याला फेअरली ट्रीटमेंट करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण त्याचा जो काही परफॉर्मन्स आहे, जर त्याचा परफॉर्मन्स चांगला झाला नाही तर त्या ऑर्गनायझेशनला काय होणार आहे, याच्यामुळे लॉस होणार आहे. म्हणून त्या पूर्ण जे काही वर्कर्स आहेत त्यांना ट्रीटमेंट हे फेअरली देणे अत्यंत आवश्यक आहे. आणि समटाईम्स काय होते, हा जो काही वर्कप्लेसचा अनफेअरनेस आहे तो अनेक वेळा त्या ठिकाणी सबटल असतो. आणि आपल्या इंडियामधील जे काही ITS इंडस्ट्री प्लेस आहे त्या ठिकाणी असे इन्सिडन्स हे होत असतात. त्याचबरोबर जर त्या वर्कर्सना फेअर ट्रीटमेंट दिली तर काय होते, त्याचा इफेक्ट, त्याचा ॲक्शन, त्याचा रिफ्लेक्स हे गुड पद्धतीने त्याचे रिफ्लेक्स हे निर्माण होतात. जो काय एम्प्लॉय आहे त्याला रिस्पेक्टली ट्रीटेड केले तर काय होणार आहे, त्याचा परफॉर्मन्स इन्क्रीज होणार आहे, त्याचा स्ट्रेस त्या ठिकाणी कमी होणार आहे, त्याचं मॉरल इन्क्रीज होईल. म्हणून अशा वर्कर्सना फेअरली ट्रीट करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर यामध्ये सांगितले आहे व्हाय ट्रीट एम्प्लॉईज फेअरली. जे काही एम्प्लॉईज आहेत, जे वर्कर्स आहेत त्यांना फेअरली असे ट्रीट का केले पाहिजे. व्हाय ट्रीट एम्प्लॉईज फेअरली, त्याचे रिझन काय आहे. असे एम्प्लॉईजला फेअरली ट्रीट का केले पाहिजे, तर त्याचे काही रिझन्स आहेत. कोणते रिझन्स आहेत, तर देअर आर मेनी रिझन्स व्हाय मॅनेजर शुड बी फेअर. तर याचे अनेक रिझन्स आहेत की जो काही मॅनेजर आहे तो अशा एम्प्लॉईजबरोबर का फेअरली वागतो, त्यांना अशी फेअर ट्रीटमेंट का देत असतो, तर त्याचे अनेक रिझन्स आहेत. द गोल्डन रूल इज वन ऑब्वियस रिझन. तर या रिझनमधील एक महत्त्वाचे रिझन कोणतं आहे, तर गोल्डन रूल इज वन ऑब्वियस रिझन. तर गोल्डन रूल हा याचा फर्स्ट रिझन आहे. What may not be so obvious is that supervisory unfairness can backfire on the company. What may not be so obvious is that supervisory unfairness can backfire on the company. For example, victims of unfairness exhibit more workplace deviancy such as theft and sabotage. Perceptions of fairness relate to enhance employee commitment, enhance satisfaction with the organization, jobs and leaders, and enhance organizational citizenship behaviors. People who view themselves as victims of unfairness also suffer a range of ill effects including poor health. तर व्हाय ट्रीट एम्प्लॉई फेअरली, जे काही वर्कर्स आहेत, जे एम्प्लॉईज आहेत त्यांना फेअरली ट्रीटमेंट का दिली पाहिजे, त्याचे अनेक रिझन्स आहेत. हा मॅनेजर त्यांच्याबरोबर, त्या वर्कर्सबरोबर फेअरली का वागतो, त्यांना फेअर ट्रीटमेंट का देतो, तर त्याचे अनेक रिझन्स आहे. या रिझन्समधील
फर्स्ट रिझन ते म्हणजे गोल्डन रूल. हा याचं काय आहे, गोल्डन रूल इज वन ऑब्वियस रिझन. तर जे काही एम्प्लॉईज आहेत, जे काही वर्कर्स आहेत, त्यांच्याबरोबर फेअरली वागणे आवश्यक आहे. त्यांना फेअरली ट्रीटमेंट देणे आवश्यक आहे. कारण या वर्कर्सवरती, या एम्प्लॉईजवरती जी काही कंपनी आहे ते डिपेंड असते. जर या वर्कर्सनाच फेअरली ट्रीटमेंट दिली नाही तर त्याचा बॅडली इफेक्ट त्यांच्यावरती होत असतो. म्हणून या कंपनीमधील जे काही मॅनेजर्स आहेत ते या एम्प्लॉईबरोबर फेअरली ट्रीट करीत असतात. त्यांच्याबरोबर त्यांना ट्रीटमेंट योग्य प्रकारची देत असतात. फॉर एक्झाम्पल, victims of unfairness exhibit more workplace deviancy such as theft and sabotage. जर एखाद्या वेळेस जो काही वर्कप्लेस आहे त्या ठिकाणी अनफेअरनेसने वागले तर काय होतं, त्या ठिकाणी वेगवेगळे प्रकारचे काय होतात, चोरी होतात, सॅबोटेज तोडफोड केली जाते. म्हणून असे काही घडू नये, ओके, इन फ्युचरमध्ये अशा काही घडू नये म्हणून असे एम्प्लॉईजना ट्रीटमेंट फेअरली देणे आवश्यक आहे. परसेप्शन ऑफ फेअरनेस रिलेट टू इन्हान्स एम्प्लॉई कमिटमेंट. तर परसेप्शन याचे परसेप्शन ऑफ फेअरनेस रिलेट टू इन्हान्स एम्प्लॉई कमिटमेंट. एम्प्लॉईच्या कमिटमेंट बरोबर परसेप्शनचे जे काही फेअरनेस आहे त्याचे रिलेशन असते. अँड दॅट enhance satisfaction with the organization, jobs and leaders and enhance organizational citizenship behaviors. आणि याच्यामुळे काय होते, जे काय सॅटिस्फॅक्शन आहे, ओके, त्या ऑर्गनायझेशनबद्दलचे, त्यांच्या जॉबचे, त्यांच्या लिडर्सचे काय होते, इन्हान्स, सॅटिस्फॅक्शन या ठिकाणी इन्हान्स होते. अँड ऑर्गनायझेशनल सिटिझनशिप बिहेवियर ते देखील या ठिकाणी इन्हान्स होत असते. त्यामुळे त्या एम्प्लॉईजला, त्या वर्कर्सना फेअरली ट्रीट करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण जर ते फेअरली ट्रीट केले तर त्यांची जी काही सॅटिस्फॅक्शन लेवल आहे ती या ठिकाणी इन्क्रीज होत असते. जे काही ऑर्गनायझेशन आहे, जो त्यांचा जॉब आहे, त्यांचे लीडर्स आहे, यांच्याबद्दल त्या वर्कर्सच्या मनामध्ये काय निर्माण होतो, चांगली भावना निर्माण होते. आणि त्याबरोबर ते वर्कर्स त्या ठिकाणी सॅटिस्फाय होत असतात. आणि जे काही ऑर्गनायझेशनल सिटिझनशिप बिहेवियर आहे त्यामध्ये देखील इन्क्रीज होत असते. म्हणून ओके, असे त्या एम्प्लॉईजला फेअरली ट्रीट करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर जर एम्प्लॉईज बरोबर अनफेअरली ट्रीट केलं तर काय होते, तर त्याचे अनेक वाईट परिणाम त्या ऑर्गनायझेशनमध्ये, त्या कंपनीमध्ये दिसून येतात. फॉर एक्झाम्पल, त्या ठिकाणी ओके अनफेअरनेस ट्रीटमेंट केली त्या वर्कर्सबरोबर, त्या वर्कप्लेसच्या ठिकाणी जे ठिकाणी ते काम करतात, जर अनफेअरनेसने वागले तर काय होणार आहे, तर त्या ठिकाणी चोरी होणार आहे. सॅबोटेज म्हणजे त्या ठिकाणी हे वर्कर्स काय करू शकतील, तोडफोड करू शकतील. म्हणून असे काही प्रकारचे ॲक्शन्स त्या ठिकाणी घडू नयेत. म्हणून हे कंपनी, त्यातील जे काही मॅनेजर्स आहेत ते काय करतात, जे काही एम्प्लॉईज आहेत त्यांच्याबरोबर फेअरली ट्रीट करीत असतात. म्हणून ओके, त्या एम्प्लॉईजबरोबर अशा पद्धतीने फेअरली ट्रीट करणे आवश्यक आहे. त्यानंतर यामध्ये आपण ब्युलिंग अँड विक्टिमायझेशन, ओके, गुंडागिरी किंवा दादागिरी किंवा विक्टिमायझेशन हे काय आहे याचा स्टडी या ठिकाणी आता आपण करणार आहोत. ब्लेइंग अँड विक्टिमायझेशन, दादागिरी किंवा पक्षपाती वागणूक किंवा फसवणूक म्हणजे काय, तर सम अनफेअरनेस इज ब्लॅटंट. ओके, सम अनफेअरनेस इज कसे असतात, ओके, काही वेळा जे काही अनफेअरनेस आहे, जो काही अन्याय आहे तो कसा असतो, ब्लॅटंट असतो. तर सम अनफेअरनेस इज ब्लॅटंट. तर काही वेळा हे अनफेअरनेस कसे असतात, तर ब्लॅटंट असतात. ते काही वेळा दिखाऊ असतात, निर्लज्ज असतात. तर ब्लाइंग सिंगलिंग आउट समवन टू हरास अँड मिसट्रीट is an increasingly serious problem. The US government www.stopblying.government/# points out that while definitions of blying vary, most would agree that blying involves 3 things. तर जी काही US मधले गव्हर्मेंट आहे त्यांची एक वेबसाईट आहे, त्यावरती त्यांनी असे ब्लाइंग किंवा विक्टिमायझेशन याची एक डेफिनेशन्स केली आहे. ते नक्की काय आहे, त्यामध्ये ओके ब्लाइंगमध्ये
काही गोष्टी इन्व्हॉल्व्ह आहेत. त्या गोष्टी कोणत्या आहेत त्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर अनफेअरनेस म्हणजे काय, तर अन्याय. ज्या ठिकाणी कर्मचारी काम करतात त्या ठिकाणी त्यांच्यावरती असे अनफेअरनेस, असा अन्याय होत असतो. आणि काही वेळास असं अनफेअरनेस हे कसे असते, ब्लॅटंट असतो, दिखाऊ असतो. त्याचबरोबर या ब्लाइंगमध्ये काही गोष्टी इन्व्हॉल्व्ह आहेत. तर त्या 3 थिंग्स आहेत. ओके, ब्लाइंग इन्व्हॉल्व्स 3 थिंग्स. तर त्या 3 थिंग्स कोणत्या, तर फर्स्ट इज इम्बॅलन्स ऑफ पॉवर, सेकंड इज इंटेंट टू कॉज हार्म, अँड थर्ड इज रिपिटिशन. नाव लेट्स सी व्हॉट इज मीन बाय imbalance of power. So people who bully use their power to control or harm, and the people being bullied may have a hard time defending themselves. The imbalance of power म्हणजे काय, the people who bully use their power. ओके, काही व्यक्ती, काही पीपल्स काय करतात, त्यांची जी काही पॉवर आहेत ते या ठिकाणी यूज करतात. कोणत्या ठिकाणी, तर दादागिरी करण्यास. मग याचा आणि त्याच्यामधून काय करतात, जो काही व्यक्ती आहे त्याला हार्म करण्याचे, त्याला कंट्रोल करण्याचे, ओके, त्याचे पॉवर यूज करून त्याला हार्म करण्याचे, त्याला कंट्रोल करण्याचे काम हे करीत असतात. अँड द पीपल बीइंग bullied may have a hard time defending themselves. आणि काही वेळेस काय होतात, ते पीपल यांना बळी पडतात. ओके, तर या बलिंग इन्व्हॉल्व्समध्ये या बलिंगमध्ये हे 3 थिंग्स इन्व्हॉल्व्ह आहेत. तर फर्स्ट कोणता आहे, इम्बॅलन्स ऑफ पॉवर. इम्बॅलन्स ऑफ पॉवर म्हणजे काय, तर जो काही व्यक्ती आहे तो त्याची पॉवर यूज करून दुसऱ्या व्यक्तीवरती काय करतो, कंट्रोल करण्याचं काम करतो, त्याला हार्म करण्याचं काम करतो. सेकंड आहे इंटेंट टू कॉज हार्म. नाव लेट्स सी व्हॉट इज मीन बाय इंटेंट टू कॉज हार्म. तर ॲक्शन्स डन बाय ॲक्सिडंट. ओके, ॲक्शन्स डन बाय ॲक्सिडंट आर नॉट ब्लाइंग. ओके, जर एखाद्या ॲक्शन्स, ओके, एखाद्या ॲक्सिडेंटमधून किंवा एखाद्या ॲक्शन्समधून ॲक्सिडेंट झाला तर त्याला ब्लाइंग असे म्हणू शकत नाही. द पर्सन ब्लाइंग हॅज अ गोल टू कॉज हार्म. आणि असा जो काही पर्सन आहे, जर त्याला दादागिरी करायचीच असेल तर तो त्याचे एक गोल काय करतो, ठरवतो, आणि त्याच्यानुसार जो काही व्यक्ती असेल त्याला हार्म करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करीत असतो. त्यानंतर याच्यामधील थर्ड नंबरची थिंग आहे रिपिटेशन. नाव लेट्स सी व्हॉट इज मीन बाय रिपिटेशन. इन्सिडेंट्स ऑफ ब्लेइंग हॅपन टू द सेम पर्सन over and over by the same person or a group, and that ब्लाइंग कॅन टेक मेनी फॉर्म्स. तर अनेक वेळा असे इन्सिडेंट्स हे घडत असतात आणि ते सेम पर्सन्सवरती ओव्हर अँड ओव्हर, ओके, सारखे त्यावरती काय होत असतात, असे प्रसंग, इन्सिडेंट्स हे घडत असतात. अँड दॅट ब्लाइंग कॅन टेक मेनी फॉर्म्स. आणि हे अनेक प्रकारेमध्ये असतात. त्याच्यामध्ये वर्बल, सोशियल, फिजिकल आणि सायबर बलिंग असे हे काय आहेत, त्याचे फॉर्म्स आहेत. तर वर्बल म्हणजे काय, तर नेम कॉलिंग, टीजिंग. ओके, जेव्हा असे दादागिरी केली जाते, असे ब्लाइंग, फसवणूक केली जाते, त्यावेळेस या गोष्टींचा काही जो यामध्ये वापर केला जातो. त्याचे जे काही नेम आहे त्याचे कॉलिंग, त्याचं टीझिंग, ओके, वारंवार त्याला टीज करणे. त्याचबरोबर सोशलमध्ये काय केली जाते, तर स्प्रेडिंग रुमर्स, लिव्हिंग पीपल आउट ऑन पर्पज, ब्रेकिंग अ फ्रेंडशिप. फिजिकलमध्ये काय केलं जातं, त्याला हिटिंग, पंचिंग, शोविंग. अँड सायबर बलिंगमध्ये यूजिंग द इंटरनेट, मोबाईल फोन्स, अदर डिजिटल टेक्नॉलॉजीज टू हार्म अदर्स. म्हणजे जो काही व्यक्ती आहे त्याला या ठिकाणी हार्म करण्याचा प्रयत्न केला जातो. मग असे हार्म करताना अनेक गोष्टींचा या ठिकाणी वापर केला जातो. त्याच्यामध्ये त्याला वारंवार टीज करणे, त्याचबरोबर इंटरनेटचा वापर करून त्याचे मोबाईल फोन किंवा अदर डिजिटल टेक्नॉलॉजीनुसार त्याला हार्म करणे, त्याला हिटिंग करणे, ओके, फिजिकली हिटिंग करणे, पंक्चिंग, शोविंग. त्याचबरोबर सोशलमध्ये स्प्रेडिंग रुमर्स, लिव्हिंग पीपल आउट ऑन पर्पज, ब्रेकिंग ऑफ फ्रेंडशिप. त्याचबरोबर त्याचे नेम कॉलिंग करणे, असे अनेक प्रकारचे थिंग्स या ठिकाणी करतात. आणि यामधून त्या व्यक्तीला, जो काही पर्सन आहे त्याचे या ठिकाणी काय केलं जातं, छळ केला जातो, त्याची फसवणूक केली जाते. मग असे फसवणूक करताना त्या व्यक्तीला हार्म हा या ठिकाणी होत असतो. म्हणून
असे अन्याय त्या व्यक्तीवरती होऊ नये, ओके, अशी फसवणूक त्याची होऊ नये, त्याला छळ केला जाऊ नये म्हणून त्या कंपनीमधील जे काही मॅनेजर्स आहेत त्यांनी ऑल ठिकाणी काय केले पाहिजे, लक्ष दिले पाहिजे. कोण असे वागत असेल तर त्याला गाईड केले पाहिजे की असे त्यांनी वागले नाही पाहिजे. आणि जे काय एम्प्लॉईज असतील, ओके, ऑर्गनायझेशनमध्ये त्या कंपनीमध्ये जे काय एम्प्लॉईज असतील त्यांना फेअरली ट्रीट करणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारे आज आपण या लेक्चर्समध्ये वर्कप्लेस अनफेअरनेस म्हणजे जो वर्कर ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी त्याला अन्याय सहन करावाच लागतो, त्याच्यावरती अन्याय होत असतो, अनफेअरनेस हा होत असतो. मग असा अनफेअरनेस होऊ नये यासाठी मॅनेजर्स काय करतात, तर त्या एम्प्लॉईला फेअरली ट्रीट करण्याचे काम हे करीत असतात. त्याचबरोबर या वर्कप्लेसच्या ठिकाणी, ओके, जो काही व्यक्ती आहे, जो एम्प्लॉय आहे, त्याची छळ, त्याचा फसवणूक त्या ठिकाणी होत असतो. त्याला वेगवेगळ्या गोष्टीमधून हार्म करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. मग असे या गोष्टी या ठिकाणी होऊ नये यासाठी मॅनेजर्स काय करतो, तर जो काय एम्प्लॉय आहे त्याच्याबरोबर फेअरली ट्रीट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करीत असतो. तर आज आपण या लेक्चर्समध्ये वर्कप्लेस अनफेअरनेस ही कन्सेप्ट काय आहे, त्या ठिकाणी कशा प्रकारचा अन्याय होत असतो वर्कर्सवरती, एम्प्लॉईजवरती, ते आज आपण या लेक्चर्समध्ये पाहिले. त्याचबरोबर यामधील जो काय मॅनेजर आहे तो त्या एम्प्लॉईजबरोबर फेअरली ट्रीट का करतो, त्याचे रिझन्स कोणते आहेत ते देखील आपण या लेक्चर्समध्ये पाहिले. आणि ब्लेइंग अँड विक्टिमायझेशन्स ही कन्सेप्ट काय आहे, असा छळ, अशी फसवणूक कसा केला जातो, त्या एम्प्लॉईजला कशा प्रकारे हार्म केलं जाते, हे देखील आज आपण या लेक्चर्समध्ये पाहिलेले आहे. तर अशा प्रकारे आज आपण या लेक्चर्समध्ये वर्कप्लेस अनफेअरनेस, ओके, वर्कप्लेस अनफेअरनेस हे पाहिले आहे, या कंटेंटचा स्टडी केलेला आहे. हा अन्याय नक्की काय होतो, ओके, हा अन्याय का करतात, त्याचे रिझन्स कोणते आहेत ते देखील आपण या ठिकाणी पाहिलेले आहे. ओके, थँक्यू.